अत्यंत प्रभावी वक्ते म्हणून त्यांना लोकप्रियता होती। पण राजकारणात किती कटुता आली तरी त्यांनी मित्रत्वामध्ये कधी खंड पडू दिला नाही आणि किती अवघड परिस्थिती असली तरी समन्वय साधण्यामध्ये गोपीनाथजी मुंडे यांचा हातखंडा होता। राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। एक देशातले उदयोन्मुख नेतृत्व या अपघातामुळे आपल्याला सोडून गेलेलं आहे। मी माझ्या वतीनं राज्याच्या जनतेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो। गेले 5-7 वर्ष देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो। विरोधी पक्षाचं नेतृत्व त्यांनी राज्यामध्ये अत्यंत प्रभावीपणाने केलं आणि सगळ्यांना आम्हाला समाधान असं होतं की त्यांना यंदाच्या वर्षी देशाची सेवा करण्याच्या संबंधीची संधी या निवडणुकीच्या नंतर प्राप्त झाली। गोपीनाथ मुंडे यांना ग्रामीण पक्षाच्या संबंधीचं अत्यंत सखोल अशा प्रकारचा अभ्यास होता। शेतीच्या प्रश्नाच्या संबंधीची जाण होती आणि सर्वसामान्यांच्यासाठी पडीचे कष्ट करण्याच्या संबंधीची तयारी होती। देशाच्या त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, महाराष्ट्राच्या अपेक्षा होत्या। आत्ताच कुठेतरी प्रशासनाच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर त्यांचा हा दुर्दैवी अपघाती निधन हा सगळ्यांना धक्कादायक आहे आणि विशेषतः देशातल्या ग्रामीण भागाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान या अपघाती मृत्यूच्यामुळे झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि व्यक्तिशः मी त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या या दुःखामध्ये सहभागी आहे। हे दुःख सोसणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण त्यांना एक प्रकारची शक्ती मिळेल अशा प्रकारची प्रार्थना मी। सामान्य माणूस हा त्यांच्या दृष्टीने विकासाचा केंद्रबिंदू होता, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील। परंतु आज ही दुःखद बातमी समजल्यानंतर काय बोलावं अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासमोर आहे। कारण गेले 25 वर्ष आम्ही एक मित्र म्हणून बरोबर काम केलेलं आहे। कालच त्यांचा मला एका कामानिमित्त फोन आला होता आणि ते म्हणाले की मी उद्या मुंबईला येणार आहे आणि नंतर बीडला जाणार आहे। पण असं अजूनही विश्वास बसत नाही की त्यांचं सकाळी दुःखद निधन झालेलं आहे। मला असं वाटतं गोपीनाथ मुंडेंचं निधन हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचे तर ते एक ज्येष्ठ नेते होते, खूप मोठं नुकसान झालेलं आहे। गोपीनाथजी असं एक मी तर असं म्हणेन की दुर्लक्षित मानव समूहाचं खऱ्या अर्थाने ते प्रतिनिधित्व करत होते। जात पात धर्म पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांचं व्यक्तिमत्व होतं। खाण्याच्या मार्फत कसा विकास करता येतो यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील राहील। म्हणजे असं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज आपण गमावलेलं असं मला वाटतं आणि ही अपरिमित अशी हानी मराठवाड्याची झालेली आहे। राजकारणामध्ये आम्ही आपापल्या पक्षातनं संघर्ष करून पुढे यावं याच्याबद्दल ते सहानुभूतीनं बघायचे, पण स्वतःच्या पक्षाच्या ह्याच्याबद्दल मात्र त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही। त्यांच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये घडण्याचं काम जे आहे ते त्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि आत्ता मुंडे साहेबांच्या म्हणजे गेली 15 वर्ष खूप मोठा संघर्ष त्यांनी केला आणि ह्या संघर्षातून आत्ता थोडेसे चांगले दिवस त्यांना आले होते आणि अशा वेळी अशी दुर्दैवी घटना होणं हे अत्यंत चुकीचं झालं आहे आणि ह्याच्यामुळं संपूर्ण बीड जिल्हाच नाही तर मराठवाडा संपूर्ण राज्याचं नुकसान हे झालेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।